हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास भाग 1 चा 16वा स्वाध्याय अभ्यास, तो म्हणजे पाणी. चला तर मग सुरुवात करूया आपला स्वाध्याय अभ्यासाला. तर आपला पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? तर जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे. आपण काय कराल? तर जमिनीच्या उतारावरून लहान लहान झाडांची लागवड करावी, जेणेकरून झाडांची मुळं उतारावरील माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे ती पाण्याबरोबर वाहून जाणार नाही. तसेच बागेतील उत्तर भागावर आडवे दगड लावून वाहून जाणारी माती थांबवता येऊ शकते. आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, तो काय आहे? जरा डोके चालवा. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावेत? तर त्याचे उत्तर तुम्हाला इथे दिलेले आहे. ठीक आहे, हे उत्तर आपण बघून लिहू शकता. आपण पुढील प्रश्न बघूया. 3 प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते? तर दुष्काळात नद्या, तळी, विहिरी, बंधारे, धरणे यांतील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी होते आणि ते कोरडे पडतात. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तसेच 2 दुष्काळात जनावरांना आणि आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. शेतीसाठी पाणी मिळत नाही. 4 दुष्काळी भागातील लोकांना तात्पुरते स्थलांतरित व्हावे लागते. हा प्रश्न आहे, पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात? तर त्याचे उत्तर आहे, 1 नद्यांवर मोठी धरणे बांधली जातात. लहान तलावांची निर्मिती करणे, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चारे खणणे, गावातील ओढे, नाले यावर बांध बांधून पाणी अडवणे इत्यादी. काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहिरी खोदून तेथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते. तर काही ठिकाणी घरांच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांमध्ये साठवले जात असते. आपला प्रश्न आहे, पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते? आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. याचे उत्तर काय आहे? याचे उत्तर, पावसामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होते. सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून 4 महिने पावसाचे पाणी मिळते. पावसाचे पाणी साठवले नाही तर आपल्याला दैनंदिन गरजांसाठी आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही. वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते. आपण पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न आहे, जल व्यवस्थापन कशाला म्हणतात? तर जल व्यवस्थापन, त्याचे उत्तर आहे, पावसाळ्याच्या दिवसात उपलब्ध झालेल्या पाण्याचा पावसाळ्याच्या दिवसानंतर काटकसरीने वापर करणे, तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे. अशा प्रकारे पावसाळ्यात नंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे, यालाच जल व्यवस्थापन असे म्हणतात. ठीक आहे, आपण पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, चुकी बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. तर त्यामधील आहे, पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते. तर चूक, पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून फक्त 4 महिनेच मिळते. पुढील प्रश्न आहे, शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते. तर उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.